नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत तुमचं आपल्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आता बघा, आपण आतापर्यंत साध्या वेळेवरती लेक्चर घेतले होते. इथून पुढे आपण सगळे लेक्चर जे आपले ते सगळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, आपण जे पहिलं लेक्चर आहे ते आहे आपलं जे आपण सरासरी शिकलो त्या सरासरीच्या वर आधारित आहे. आता एक्झाम्पल काय आहे बघा, पहिलं एक्झाम्पल बघूया. इथे काय दिलं पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल काय दिलं, 1 ते 50 पर्यंतच्या संख्येच्या बेरजेची सरासरी किती. आता बघा, संख्या किती द्या, 1 ते 50 पर्यंतच्या बेरजेची सरासरी. सूत्र काय आहे बघा, n कंसात n + 1 भागिले 2 ही झाली बेरीज. आता बघा, संख्या किती द्या, 50. ज्याला भागिले 50 ने भागायचं ना, n काय झाला, कॅन्सल. किती आला, n + 1 भागिले 2. संख्या किती द्या, 50. 50 ने किती झालं, 51. किती आलं इथं, 51 भागिले 2. किती उत्तर येतं याचं, 25.5. बघा, ही ट्रिक्स इथं वापरायची. किती आलं उत्तर म्हणजे 25.5. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय सांगते. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय. आता बघा, 1 ते 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्येच्या बेरजेची सरासरी किती. आता बघा, सूत्र लक्षात ठेवायचं. आता बघा, संख्या किती आहेत, 50 संख्या आहेत म्हणल्यावर त्यामध्ये निम्या संख्या सम असतात, निम्या संख्या कशा असतात, मूळ असतात. आता बघा, तिथे काय दिलं, या समसंख्या आणि विषम संख्या. इथे दिलं समसंख्या किती ते संख्येला सांगितले समसंख्येची बेरीज करा. आता सूत्र लक्षात ठेवायचं बघा. तुम्हाला एक साधं एक्झाम्पल सांगतो. पहिल्या दोन समसंख्या, एक उदाहरण सांगतो. पहिली संख्या सम किती या, 2. परत किती या, 4. हे दोघे बेरीज किती येते, 6. पण हे काढलं कसं जातं बघा, n कंसात n + 1. इथे n म्हणजे किती समसंख्या आणि त्याच्या पुढे ऍड करायचं. आता बघा, आपल्या 50 पर्यंतच्या समसंख्या निम्या आहेत ना, म्हणजे समसंख्या किती झाल्या इथं, आपल्या समसंख्या झाल्या 25. आता बघा, त्यांची मग सरासरी काढायची ना आपल्याला. इथं आलं 25 + 1. त्यांची सरासरी काढायची आपल्याला. सरासरी काढायची म्हणजे आपल्याला काय करायचं, 25 ने डिवाइड करायचं. काय झालं, 25 ला 25 गेले, 25 ने किती आलं इथं, 26. सरासरी किती आली आपली इथं, 26. हा फरक लक्षात ठेवायचा. ओके. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, नेक्स्ट एक्झाम्पल लक्ष द्या. फक्त सोपे ट्रिक्स आपल्याकडे भरपूर आहे. आता बघा, पहिल्या 9 मूळ संख्येची सरासरी किती. आता बघा, पहिल्यांदा मूळ संख्या माहिती पाहिजे. मूळ संख्या किती बघा, इथं बघा, पहिल्या मूळ संख्येची बेरीज. तिने असं म्हणलं नाही, समसंख्या विषम संख्या काय म्हटलेलं नाहीये. सम काय म्हणलं, मूळ संख्या. इथं बघा, एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, पण दोन्ही मूळ संख्या आहे. त्यांनी मूळ संख्या सांगितली, तिथं मूळ संख्येचा विचार करायचा. कारण पुन्हा म्हणतात सर दोन्ही सममूळ संख्या. इथे सममूळ संख्येचा काही उल्लेख नाही, डायरेक्ट काय येते, मूळ संख्या. पहिली मूळ संख्या कोणती आहे तुमची, इथं बघा, पहिली मूळ संख्या किती आहे, 2. परतची 3. परतची 5. परतची 7. परतची किती, 11. परतची 13. परतची किती आली तुमची, 17. बघा, ह्या मूळ संख्या तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. मूळ संख्येची कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण किती आली, 19. परतची किती आली, 23. आता ही संख्या झाली का बघा, 1 2 3 1 2 3 किती झाली त्यांनी, 9 मूळ संख्या. आता बघा, याची बेरीज जर केली आपण, याची बेरीज येते 100. किती आली, 100. आता त्याची काय करायची, इथं सरासरी काढायची. सरासरी काढायची म्हणजे किती भागायचं, 9 ने भागायचं. आता बघा, डायरेक्ट कॅल्क्युलेशन किती, 100 कुठे येतं बघायचं. 9 आपण 9 100. मला उत्तर किती झालंय. आता लक्षात ठेवा, मुलं अजून म्हणतील सर तुम्ही 2 संख्या कसं काय घेतली. इथं 2 संख्या घेण्याचं कारण काय बघा, इथं 2 संख्या घेण्याचं कारण आहे मूळ संख्या. जर त्यांनी सांगितलं असतं विषममूळ संख्या घ्या, या बाकीच्या सगळ्या विषममूळ संख्या, 2च फक्त काय आहे, सममूळ संख्या. लक्षात ठेवायचं. ओके. इथं उत्तर किती आलं, 11.1/9. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय झालं, नेक्स्ट एक्झाम्पल, ह्याच्या पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा, एक्झाम्पल काय, व्यवस्थित लक्ष द्या. 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्येची सरासरी. 3ची पटी. आता बघा, पट म्हणजे काय, त्याचा पाडा म्हणायचा असतो आपल्याला. किती संख्या, 3च्या पटीतील पहिल्या 5. इथं लक्षात ठेवा, पहिल्या काय लक्ष ठेवायचं, पहिल्यांदा इथं 5 संख्या आल्या पाहिजे. 3च्या पटीतील पहिल्या 5. इथे किती आला, 3 6. किती आला परत, 9 12
सर्वांची करायची बेरीज, या सर्वांची करायची बेरीज भागिले तर किती संख्या 5. बेरीज जर केली बेरीज किती येते 45. 45 भागिले 5 म्हणजे येतं 9. लक्षात ठेवा साधं सिंपल गणित आहे, हे अवघड नाही. ते जिथं बघा किती जण काय करतो 5च्या पटीतील 3च्या पटीतील 2च्या पटीतील 1च्या पटीतील 10च्या पटीतील 5च्या पटीतील फक्त पट म्हणलं की पाडा लक्षात ठेवायचं, बाकीचं काहीच करायचं नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू काय. समजा उत्तर किती आलं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिली. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर आता बघा लक्ष द्या. क्वेश्चन कसा लक्षात ठेवायचा, हा क्वेश्चन कसा टॅकल करायचा. आता काय दिलं बघा पहिल्या 5 संख्येची सरासरी 10. किती संख्या किती द्या संख्या बघा किती द्या संख्या आहे 5. त्याची सरासरी किती आहे 10. प्रश्न काय त्यात कोणती संख्या मिळवली असता सरासरी 12 होईल. त्यात एक संख्या मिळवायची आपल्याला, सरासरी किती झाली पाहिजे 12. पहिल्या 5 संख्या आणि आपण संख्या एक ऍड केली 5 ने किती झाल्या 6 म्हणजे किती आला 6 गुणिले 12. 12 किती आलं 72. 5 10 किती आलं 50. 50 अधिक x बरोबर किती आलं 72 वजा 50. 72 वजा 50 किती आलं मग x बरोबर किती आलं 22. नाही ऑप्शन बघा आलं लक्षात x बरोबर किती उत्तर आलं तर 22. आता बघा हे झालं संख्येची. लक्षात ठेवा कुठली संख्या मिळवली सरासरी किती झाली, कसं ॲडजस्टमेंट केलं, कसं कॅल्क्युलेशन केलं, फक्त त्या गणिताच्या स्वरूपात मांडता आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल काय आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल ओके. आता बघा साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इथं बघा हे महत्त्वाचं अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, फक्त ते तुम्हाला कळलं पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं. आता बघा हे सगळं कॅल्क्युलेशन काय दिलं आहे 25a अधिक 25b बरोबर 115. तर a प्लस b ची सरासरी किती. सरासरी किती बघा दोन संख्या आहेत ना, त्या सरासरीचा प्रश्नच येत नाही. दोन संख्या फक्त दोन संख्या आपण 2 ने डिवाइड करायचं. आता कसं करायचं बघा किती किती आपल्याला लिहून घ्यायचं बघा. पहिला मुद्दा काय आहे 25a प्लस 25b बरोबर 115. ओके हे किती आलं 115. आता इथं काय कॉमन करायचं बघा 25a प्लस b बरोबर 115. आता इथं 15 115 लक्षात ठेवायचं शेवटी 5 म्हणजे 100% 5 ने भाग जाणार आहे. 5 ची पर्सेंटेज काय सांगते ज्या संख्येचे शेवटी 0 आणि 5 असतं 100% 5 ने भाग जातो. 5 ने भाग लावून टाका. 5 ने भाग किती आलं 5. त्याला 5 ने भाग लावा 5 गुणिले 10 किती आला त्याचा भाग असता 1 राहिला 3 आला 23 आला. 5a प्लस b बरोबर 23. आता a प्लस b ठेवायचं ना आपल्याला तिकडे पाठवले काय मिळालं बघा a प्लस b बरोबर 23 5. आता बघा सरासरी काय करायची 2 ने सरासरी करायची ना ह्याला 2 ने भागा ह्याला पण 2 ने भागा किती आलं 23. 23 भागिले 10 किती आलं मग 2.3 आहे मग ऑप्शन बघा आपला 2.3. अतिशय सिंपल कॅल्क्युलेशन फक्त तिकडे भागले आपण ते लक्षात ठेवायचं हे तर चुकायचं नाही. लक्षात ठेवा शेवटी 5 आहे नाही तर 5 आहे इथं 5 आहे 100% 5 ने भागा कारण 5 ची कशी शेवटी 0 आणि किती पाहिजे तुम्हाला 5 आहे तर 5 ने 100% भाग जातोच. ओके आलं उत्तर किती आलं 2.3 आलं. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. आता बघा 6वा क्वेश्चन आपला काय 7वा क्वेश्चन का तुमचा आता बघा इथं चुकायचं नाही. तुम्हाला एक साधं सिंपल टेक्निक सांगतो इथं चुकायचं नाही. टेक्निक काय बघा 4 क्रमवार समसंख्यांची तर सरासरी किती आहे 27 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असते त्यांनी विचारले आपल्याला. आता बघा समसंख्या असो किंवा विषम संख्या असो त्या दोघांमध्ये 2चाच फरक असतो हे लक्षात ठेवायचं. समसंख्या असो किंवा विषम संख्या असो त्याच्यामध्ये किती फरक असतो 2चाच फरक असतो. समजा आपण पहिली संख्या जर इथं बघा पहिली संख्या जर आपण x मानली x दुसरी किती येणार आहे x प्लस 2 दुसरी किती येणार आहे x प्लस 4 तिसरी किती येणार आहे x प्लस बघा किती येणार x प्लस 6 म्हणजे सरासरी किती रे बघा 27. संख्या किती झाल्या 4 सरासरी किती आली 27. सरासरी किती आली तर 27. आता बघा याची करायची आपल्याला बेरीज 1 2 3 4 किती आला 4x याची केली. आता बघा ह्याची करायची आपल्याला बेरीज 2 आणि 4 किती आले 6 6 किती आले 12 12 किती आले 27 गुणिले 4. आता काय करायचं बघा इथं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. इथं बघा लक्षात ठेवा अशा संख्यामध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन निघत असते. यातलं 4 कॉमन काढतो किती आला x प्लस किती आला 4 ते 12 3 आला हे किती आला 27 म्हणजे किती आलं 4. आता बघा 4 नंतर काय झालं कॅन्सल
म्हणजे किती आलं x प्लस 3 बरोबर किती आलं 27. मग x बरोबर किती आला 24. उत्तर आपलं आलेलं नाही आहे. किती आलं x प्लस 24 आलं. ही 24 म्हणजे पहिली संख्या आहे ना. 24 म्हणजे पहिली संख्या. त्यांनी विचारली सर्वात मोठी म्हणजे आपली ही संख्या आहे. x किती आला 24. 24 आणि 6 किती आलं इथं 30. 30 उत्तर पुढे बघा. ओके. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. ओके. झालं क्वेश्चन सॉल्व. कॅल्क्युलेशन करत बसू नका यायचं. डायरेक्ट 4 कॉमन निघतं. किती तुम्ही गुणाकार करणार हे पाठवणार नाही किंवा डोकं लावू नका ते. डायरेक्ट 4 लक्षात ठेवा. अशा एक्झाम्पलमध्ये नेहमी कॉमन पडत असतं. अजिबात सॉल्व करून बसायचं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा. 7 क्रमांक संख्येची सरासरी 33 सर्व यांनी लहान संख्या विचारली. आता बघा क्रमवार म्हणजे एका पाठी येणार आहे. एका पाठी येणाऱ्या संख्येची सरासरी किती द्या 7 म्हणजे किती आला x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 x प्लस 4 x प्लस 5 आणि x प्लस 7. तर 7 ही संख्या नसली ही सरासरी किती या 33 म्हणजे किती आलं 33 गुणिले 7. आता यांची करा बेरीज 1 2 3 4 5 6 7 किती आला 7x. आता बघा यांची बेरीज करा 1 ते आपल्याला 6 पर्यंतची बेरीज करायची. आता किती येते बघा 1 ते 6 पर्यंतची बेरीज येते आपली. 1 ते 3 महत्वाचं बघा 1 ते 6 पर्यंतची बेरीज आपल्याला आली पाहिजे. किती येते 7 करून कॅल्क्युलेशन मध्ये बघा इथे किती आला 1 किती आला 1 आणि 2 किती आला 3 3 आणि 3 6 6 4 10 10 5 15 बघा इथे किती आला 15 15 6 किती आलं 21 किती आलं इथं 21 बरोबर. 33 गुणिले किती आलं 7. आता हे बघा इथं लक्षात ठेवा असं एक्झाम्पल झालं का नाही सॉल्व्ह बसायचं नाही. डायरेक्ट 7 कॉमन करा. किती आलं 7 किती आलं 7 3 21 बरोबर किती आलं 33 गुणिले 7 7 ला 7 कॅन्सल. आता इथे किती आलं बघा इथे 33 दिलं ना 7 क्रमांक संख्येची किती या 33. सर्वात लहान संख्या त्यांनी विचारली आपल्याला. आता बघा सर्वात लहान संख्या आपल्याला विचारली तर बघा इथं x ची किंमत किती आली इथे बघा x प्लस किती आलं बघा x प्लस 3 बरोबर किती आलं 33 मग x बरोबर किती आलं 30 आलं लक्षात. किती आलं x बरोबर 30 आलं लक्षात. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे अवघड नाही आहे. फक्त ते काय लक्षात ठेवायचं. असं एक्झाम्पल जे असतं नाही बरोबर तुम्हाला 7च्या पटी कॅन्सल होणार संख्या असतात. हे जो उत्तर किती आलं x बरोबर 30. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय नेक्स्ट एक्झाम्पल काय नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा यांची काय करायचं आपल्याला डायरेक्ट ते सोपंच आहे. डायरेक्ट काय करायची यांची सरासरी किती संख्या त्यांची बेरीज करायची. आणि त्याची बेरीज जर केली यांची बेरीज जर केली तर किती येते बघा हे किती संख्या द्या 1 2 3 4 5 6 किती संख्या द्या 6. आता 6 संख्येची बेरीज करायची म्हणजे किती आला इथं 76 अधिक 48 अधिक 84 अधिक 66 अधिक 70. आता याला बाहेर किती करायचं 6 लक्षात ठेवायचं. 6 ने भाग करतोय म्हणजे पूर्ण संख्या भाग जाणार आहे. आता बेरीज किती किती तुमची इथं 408 बेरीज. ओके ते लक्षात ठेवायचं. बेरीज कशी करायचं सांगतो बघा. बेरीज टेक्निक सांगतो तुम्हाला मी. 6 हे 70 60 80 40 एवढं करायचं फक्त वरची बेरीज मांडायची. लगेच याची कॅल्क्युलेशन होऊन जाते. किती आले 6 भाग करता किती आले उत्तर 68 बरोबर. सरासरी किती आली तुमची इथं 68 लक्षात आलं. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल कसं आहे याच्या पुढचं आपण बघा. याच्या पुढचं एक्झाम्पल कसं आहे हे थोडं एक्झाम्पल लक्षात ठेवा. 6वं जे एक्झाम्पल आहे 10वं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल अतिशय इम्पॉर्टंट आहे. ते इम्पॉर्टंट कसं आहे ABCD ह्या 4 क्रमांवर विषम संख्या मग अशी तुम्हाला मुद्दा क्लिअर केला आहे. समसंख्या असो किंवा विषम संख्या असो त्यांचा फरक किती असतो नेहमी 2च असतो. फरक जास्त नसतो 2च फरक असतो. आता बघा ही संख्या सोडून सॉल्व कसं करायचं बघा आपल्याला. आता बघा पहिली संख्या घेतली x दुसरी घेतली x प्लस 2 तिसरी घेतली x प्लस 4 तिसरी काय घेतली x प्लस 4 घ्यायच्यात ना x प्लस 6. तर ह्या संख्येची सरासरी किती आहे 42 घेतली. किती संख्या द्या क्रमवार 4 घेतली. ह्यांची करा बेरीज x किती आला 4x. आता बघा किती आले 2 आहे ते किती 4 6 4 10 10 2 12 किती आलं मग 42 गुणिले 4. आता बघा काय करायचं मला असं सांगितलंय कॉमन कॅल्क्युलेशन करत बसू नका. डायरेक्ट कॉमन 4 निघतोय तर किती आला 4 x प्लस किती आला 3 42 गुणिले 4 4 ला काय झाला कट झाला संख्या कोणती राहिली x प्लस 3 बरोबर
42. आपल्याला एक्स फाइंड करावं लागेल ना. बेने डिफाईन करायचं म्हणलं आपल्याला एक्स किती मिळणार 39. एक्स आला 39. बी संख्या बी ए बी सी डी. बी म्हणजे 2 नंबरची संख्या. बी म्हणजे 2 नंबरची संख्या किती आली इथे किती आली 39 अधिक 2 41. एक बाकी शेवटची डी संख्या दोनची संख्या किती आली बघा 39 किती या x + 6 39 आणि 6 किती आला 45. किती आला पण हा बी मिळाला आणि हा डी दोघांना. आता बघा शेवटी 5 1 आहे कोणाचा ऑप्शन बघायचं नाही. हा गेला तर किती आला 1825. कॅल्क्युलेशन करायचं ना डायरेक्ट कॅल्क्युलेट 5 1 5 एकच ऑप्शन येईल. आता बघा ह्या सिरीजमध्ये तुम्हाला आता आपण इथून पुढे जे आपले सर्व लेक्चर आहे ते सर्व लेक्चर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरच देणार आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी शॉर्टकट आपण देणार. बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या शॉर्टकट लेंथली प्रोसेस करायची नाही. त्याला तुम्हाला फक्त भागाकार गुणाकार सबट्रॅक्शन ॲडिशन त्या फक्त क्रिया आल्या पाहिजे. तुम्हाला आपलं पहिलं यूट्यूबचं लेक्चर कसं वाटतं डिजिटल प्लॅटफॉर्मवरचं ते मला सांगा, कमेंट करून सांगा. अजून आपण आता इथून पुढे ज्या सर्व सिरीज आहेत पोलीस भरती असेल एमपीएससी असेल कुठलं असेल त्याच्यामध्ये आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळी लेक्चर घेणार आहोत. ओके समजलं असेल. थँक्यू. आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्र पोलीस भरती करतात त्यांना सर्वांना पाठवा. ओके धन्यवाद.